राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा, सदैव न्याय हक्कासाठी आपल्या श्री केदारनाथ शिवसह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवी मुंबईची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उत्कृष्ट प्रतिसादात व मार्गदर्शनासह अत्यंत सकारात्मक वातावरणात संस्थेच्या प्रगतमय वाटचालीचे उद्दिष्ट समोर ठेवून आनंदी वातावरणात वाशी फ्रूट मार्केट येथे रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी पार पडली। संस्थेचा वार्षिक आर्थिक अहवाल सादर करत संस्थेच्या नवीन कार्यालयाच्या वाटचालीवर सर्व सभासदांना पतसंस्थेचे स्वतःचे कार्यालय झाल्याचा आनंद पाहावयास मिळाला। सभासदांना व कर्जदारांना व्यवहारीकरता जपत पतसंस्थेला पुढे घेऊन जाण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले। सभेत सभासदांच्या इयत्ता 10वी 12वीत उत्तीर्ण झालेल्या मुलांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, गिफ्ट व शाल देऊन गौरव करण्यात आला। पतसंस्थेचे कामोठे येथे नवीन शाखा सुरू करण्याबाबतचा विचार विनिमय चालू असल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष श्री बबन गोगावले यांनी सांगितले। पतसंस्था आर्थिक व्यवहारासोबत आपत्तीतही एकमेकांना सहाय्य करण्याचे काम करत असल्याने त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष यांनी केले। उपस्थित मान्यवरांचा सन्मान करत स्नेहभोजनाचा सर्वांनी आनंद घेत पतसंस्थेच्या प्रगतमय वाटचालीसाठी नवीन ऊर्जा घेऊन सभासदांच्या चांगला प्रतिसाद वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यावेळी संस्थापक नवनाथ पवार, अध्यक्ष बबन गोगावले, उपाध्यक्ष प्रदीप पवार, सचिन लक्ष्मण पवार, संचालक अर्जुन पवार, दिलीप आगाशे, मारुती पवार, शंकर पवार, संचालिका सुशीला पवार, लक्ष्मण पवार, पाटण अध्यक्ष वसुली अधिकारी श्री किसन पवार, व्यवस्थापक वाशी, रमेश पवार, व्यवस्थापक पाटण, सर्व कर्मचारी, सल्लागार व दैनंदिन प्रतिनिधींनी सभेमध्ये चांगली व्यवस्था केली। प्रमुख मान्यवर उपस्थिती लेखापरीक्षक श्री संतोष सुर्वे, राजेंद्र ढवळे, श्री हनुमान पतसंस्था अध्यक्ष श्री शंकर पवार व सर्व टीम, फ्रेंड्स पतसंस्था अध्यक्ष श्री राजेश शिंदे व सर्व टीम, शिवसेना कामोठे शहर प्रमुख श्री रामदास दादा गोवारी, पदाधिकारी श्री प्रभाकर गोवारी, संतोष गोळे, सागर पाटील, विनोद भालेकर, एकनाथ गोवारी, बबन खनसे, श्री राजेंद्र पाटील, मंगेश इंगोले, वी संघटिका सौ सुनंदा पाटील, शहर संघटिका कामोठे सौ संगीता राऊत, सुरेखा जाधव, लीला जामदार, मीनाक्षी कांबळे, रुपाली होडगे, श्री केदारनाथ सेवा मंडळ टीम, श्री केदारलिंग विकास मंडळ अध्यक्ष तानाजी चांदे व टीम, मोठ्या संख्येने सभासद, ठेवीदार व इतर मान्यवर उपस्थित होते। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, नवी मुंबई। श्री केदारनाथ शिवसह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवी मुंबईचा 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी संपन्न झाली। खूप खेळीमेळी वातावरणात आणि आनंदोत्सवात ही सभा संपन्न झाली, काय सांगाल? नमस्कार। श्री केदारनाथ शिवसह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवी मुंबई ही आपल्या संस्थेची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा जसं आपण म्हटलात त्याप्रमाणे खरोखरच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेली आहे। या ठिकाणी 11 वाजता आपल्याला सभेला सुरुवात झाली। भरपूर असे मान्यवर, आता त्यांची एवढी लोकांची नावं घेता येणार नाही, एवढे मान्यवर या ठिकाणी सभेला उपस्थित होते। कमीत कमी 300 ते 350 सभासद या ठिकाणी आपल्या सभेसाठी उपस्थित होते आणि 2023-24चा नफा-तोटा ताळेबंद पत्रक आपण या ठिकाणी सभासदांच्या समोर सादर केला। त्याचबरोबर आपण या ठिकाणी यावर्षी नवीनच घेतलेल्या स्वमालकीच्या ऑफिसचा या ठिकाणी आपण उल्लेख केला। खरोखरच ही सभासदांच्या दृष्टीनं अभिमानाची आणि विश्वासाची गोष्ट आहे की एक स्वमालकीचं ऑफिस कमीत कमी 70 ते 75 लाखाचं आपण या ठिकाणी यावर्षी घेतलं। त्याबद्दल सभासदांच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक समाधान आहे की आपल्या संस्थेचं एक स्वमालकीचं या ठिकाणी ऑफिस झालेलं आहे। सर्व सभासदांनी या ठिकाणी खरोखर समाधान व्यक्त केलं आहे की बरेचसे सभासद आपण बघितले, इतर सभेमध्ये बघायला गेलं तर 100 सभासद सुद्धा उपस्थित नसतात। या ठिकाणी आजचं हे सभागृह आम्हाला कमी पडलं, काही लोक उभे होते, काही लोक 50-60 लोक बाहेर उभे होते। अशी परिस्थिती, हा जिव्हाळा केदारनाथ पतसंस्थेबरोबर असणारं सभासदांचं नातं हे तेवढंच अतूट आहे आणि विश्वास तेवढा अदृढ आहे की त्यांच्या असणाऱ्या ठेवी ज्या आपल्या संस्थेमध्ये ठेवलेल्या आहेत त्या ठेवी कशा सुरक्षित राहतील या दृष्टिकोनातून आमचं हे संचालक मंडळ संपूर्णपणे जबाबदार आहे। कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात आणि या संस्थेचे संस्थापक सन्माननीय नवनाथ शेठ पवार यांनी मुहूर्तमय लवली, त्यांचे सर्व सहकारी केदारनाथ सेवा मंडळ असू द्या किंवा मग आपले सचिव लक्ष्मण पवार, उपाध्यक्ष प्रदीप पवार, अर्जुन पवार, दिलीप आगाशे,
शंकर पवार, मारुती पवार, त्याचबरोबर आमच्या संचालिका सर्व या ठिकाणी एक मतानं एक मनानं आम्ही सर्व मंडळी काम करतोय आणि त्याचाच आजचा हा लेखाजोखा आपण या 21व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण मांडला आणि खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे. या ठिकाणी नवीन कार्यालय आपल्या संस्थेचं झालेलं आहे. सर्व सभासदांना एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे कार्यालयाचा जो भार आहे कमी होण्यासाठी लाभांश जो आपण जाहीर केला तर तो लाभांश सुद्धा सदस्यांनी संस्थेला एक कार्यालयासाठी देऊ केलेला आहे. काय सांगाल? नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर सभासदांच्या किंवा एक जे आपण ऑफिस घेतलं ते कमीत कमी 18 ते 20 हजार रुपये आपल्याला महिन्याला भाडं द्यावं लागत होतं आणि या ठिकाणी आपली ती एक 3 वर्षापासून आपण सभासदांना शब्द देत होतो एक स्वमालकीचं ऑफिस असावं आणि ते स्वप्न यावर्षी आपलं साकार झालेलं आहे आणि त्यासाठी लागणारा निधी जो आहे तो आपल्याला कमीत कमी तो कव्हर करण्यासाठी 5 ते 6 वर्ष लागतील आणि आपण यावर्षी कमीत कमी 4% लाभांश प्रमाणे 2,68,000 म्हणजे 2.25 लाख रुपये निधी आपण सभासदांना देणार होतो जो लाभांशच्या स्वरूपात होता. तो आपण सभासदांना विनंती केल्यानंतर एकमतानं सभासदांनी मोठं मन करून या ठिकाणी सांगितलं की तो 2.25 लाखाचा निधी तुम्ही इमारत निधीमध्ये वर्ग करा. हीच खूप मोठी गोष्ट आणि हाच विश्वास आमच्या संस्थेवरती सर्व सभासदांचा आहे. आपण एक व्यावसायिक आहात, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहात, आपल्या सदस्यांच्या सोबत इतर क्षेत्रातही कार्यरत असणारी मंडळी या सभेला आली आणि एक आश्वासन पाहायला मिळालं का या संस्थेच्या शाखा विस्तार व्हावा. त्या अनुषंगाने एक आमोठ्यात एक शाखा भविष्यात पाहायला मिळेल असं आपण आश्वासन केलंय. काय सांगायचं? नक्कीच या सभेला समाजसेवक रामदास गौर यांची पण उपस्थिती लाभली. काय सांगाल या शाखेचं भविष्यात कशा प्रकारे? नक्कीच त्या सर्व मान्यवरांना बोलवण्याचं एकच उद्दिष्ट होतं की कामोठ्यामध्ये आपल्याला पाय रोवायचा आहे. कामोठ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला संस्थेसाठी पोषक वातावरण आहे. कामोठ्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं पोषक वातावरण आहे आणि मी प्रत्येक सभेमध्ये सांगत असून एक धोरण आहे. सहकार क्षेत्रामध्ये राजकारण आणायचं नसतं, आतमध्ये राजकारण आणायचं नाही, पण या सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन आपल्याला संस्था कशी मोठी होईल, संस्थेला त्याचा कसा फायदा होईल, की आपली ही राजकारणामध्ये असणारी मंडळी किंवा समाजामध्ये असणारी मंडळी त्यांच्याकडून आपल्या ठेवी या ठिकाणी संस्थेसाठी कशा आणता येतील, सभासद कसे वाढवता येतील या हेतूने आपण त्या लोकांना या ठिकाणी निमंत्रित करतो किंवा त्यांना भेटतो, त्यांना काही गोष्टी सांगतो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, समाजकारण समाजकारणाच्या ठिकाणी आणि सहकार क्षेत्र सहकाराच्या ठिकाणी. पण ते करत असताना त्या लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय आपल्याला हे ध्येय धोरण साध्य होत नाही. मगाशीच मी वाचनामध्ये सांगितलं कामोठ्याची सर्व मंडळी त्या ठिकाणी आलीत कारण आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 200 सभासद आपल्याला त्यांना टार्गेट दिले त्या लोकांना की महिला मंडळ असू द्या किंवा बाकीचे मंडळ की आपल्याला संस्थेचा फायदा करून घ्यायचा आहे. संस्थेचे सभासद कसे वाढतील, संस्थेपर्यंत लोक कशी पोहोचतील, त्यांना कसं इथपर्यंत आणता येईल हा एक माध्यम असतो. मग ते राजकीय क्षेत्र असू द्या किंवा काही असू द्या त्या माध्यमातून आपल्या संस्थेचा फायदा कसा होईल हेच आपल्याला साध्य करायचं आहे. ओके, धन्यवाद.